चला तर मग श्रावणीबाई या चुडा भरा. आत्या मला खरंच या लग्नात इंटरेस्ट नाहीये प्लीज. का ग मान देत नाही म्हणून रडतेस, आता देतोय तर तो नकोय. चल बस बांगड्या भरायला. बरं ठीक आहे बसते. बर का भाऊ, चांगला भरगच्च चुडा भरा. आमची मोठी सून आहे, नवऱ्या मुलीची बहीण आहे. असा चुडा भरा की हात उचलायला जडच गेला पाहिजे. चला श्रावणी, आता उखाणा घे बघू. अगं लग्न कार्याची पहिली रीत पार पडतीये, उखाणा तर घ्यावाच लागेल. मोठी सून आहेस ना तू. अगं रीतच असते तशी. हो हो, अगं शकून असतो तो. घे बरं उखाणा. अगं घेतेस ना? हो हो घेते. हिरवा चुडा नी लगीन पसारा, आभाळात चमकतोय खरा खोटा तारा. आत्यांच्या रागाचा अक्षर श्रावणीवरच मारा. श्रावणी, हा जास्त शहाणपणा करू नकोस बरं का. मूर्ख कुठली, काहीही बोलणार का तू. आराध्या, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. ती अशीच नाठाळ आहे. नजर लागू नये म्हणून जिवंत काजळाची कीटच मिळाली असं समज आपल्याला. चला उठा. शकुंतला, औक्षणाचं ताट कुठे आहे? अगं बाई विसरलेस मी. जा ग अमृता, औक्षणाचं ताट घेऊन ये. हो आणते. आज हिरवा चुडा भरणार आहे ती सौभाग्याचा. तिच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे हा. रडू नकोस बाळा, आता सुखाचे दिवस आलेत तुझे. अगं काट्या कुट्यातून चालत आलेस तू श्रेयससाठी. या घरासाठी कितीतरी अग्निदिव्य केलेस तू. आता त्या पुण्याचंच फळ मिळाले ना आज तुला. आता तुझ्या ओटीत फक्त सुखच असेल. अगं आणि इतके वेळा श्रेयसचा जीव वाचवून तू सावित्री असल्याचं आधीच सिद्ध केलंयस. आता अखंड सौभाग्याचा अक्षय चुडा शोभून दे तुझ्या हातात. घेऊन जा.
चला भाऊ, चुडा भरा नवरीचा. अगं बाई, नवरीची पहिलीच बांगडी वाढवली. बोलू नये, पण असं होणं चांगलं नाही ग. खरं तर हा तुझा पहिला चुडा आहे. असं पहिलीच बांगडी वाढवणं हे काही बरोबर नाही झालं. नाही म्हणजे शकुनाच्या बांगड्या भरल्यानंतर एखादी बांगडी वाढवली असती तर ठीक होतं, पण पहिलीच बांगडी वाढवली हे काही लक्षण बरोबर नाही. आराध्या, मला तुझी ना काळजी वाटते ग. उगीच घाबरवू नकोस ग तिला. तसं काही नसतं. उलट काच फुटली ना की बॅड लक गेलं असं म्हणतात. जाऊ दे, पहिला डाव भूताचा. भराव तुम्ही, भरा. चुडा भरायला घ्या. घ्या. नाही आजी, तुम्ही सावरूनच घ्या. पण फॅक्ट हीच आहे ना, हे लग्न ठरल्यापासून ह्या घरात अपशकुनच होत आहेत. आधी तो नारळ आणि आता ही बांगडी. श्रावणे, आजी तुम्ही मला गप्प करालो, पण नियतीला कसं थांबवाल? नियतीला हे अमान्य म्हणून तर हे सगळं घडतंय. नियती नको नको म्हणते, एवढे संकेत देते, तर तुम्ही कोणीच ऐकायला तयार नाही आहात. श्रावणे, गप्पा बसा आता. यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. तू जा बरं इथून. आता कोणी काही बोलू नका हा. अपशकुन वगैरे काही होत नाहीये. आराध्या बाळा, मी आहे ना तुझ्या जवळ. नको घाबरूस. हा दादा, घ्या भरायला चुडा. झाला की नाही सुरेख छान हिरवा चुडा भरून? आता जरा हास बघू. आता तूही छान उखाणा घे बरं. नाही नको आजी, मन नाहीये माझं. नको कसं, घे घे. का मन नाहीये? कोणी काही बोलू दे, आपल्या दोघांचं एक जग आहे की नाही, स्वतंत्र असं. त्यात आपण खुश राहायचं. चल आता एक मस्त स्माइल दे मला आणि उखाणा घे छानसा. पण आपलं अजून लग्न झालं नाहीये माहितीये मला, पण आधी आपलं लग्न झालेलं आहे मॅडम, विसरू नका. चल आता रडू नको आणि एक छान उखाणा ऐकव मला.
शकून अपशकुनांच्या पार, समज गैरसमजांच्या पलीकडे, सुख समृद्धीचा सडा, श्रेयसचं नाव घेत आज भरते हिरवा चुडा. अरे वा 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 वा. छान छान. शकू, तू पण घे भर चुडा भरून. मी आई. अगं घे. हो. चला, सगळ्यांचा चुडा भरून झाला. लग्नाचा शकून झाला बरं का. सौभाग्याची भरभराटीची चाहूल म्हणजे हा हिरवा चुडा आणि हा हिरवा रंग. हे लग्न सुख आणि आनंद घेऊन येणार, हा असा सगळा ह्याचा अर्थ. आता शुभ शकुनांची नांदी झाली बरं का. आराध्या, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच हो. अगं एवढा उन्हाळा असून सुद्धा तू निर्जळी उपवास केलास, पाण्याचा एक थेंबही घेतला नाहीस. अशीच जिद्द ठेव, मग बघ सगळ्या संकटातून पार पडशील की नाही. हो आजी, पण तुम्हाला माहितीये ना, आज श्रेयसने सुद्धा थेंबभरही पाणी प्यायलेलं नाहीये. त्याचं कौतुक जास्त आहे. अगं, हे सगळं तुझ्या प्रेमापोटी. अरे बरं झालं ज्यूस घेऊन आला. हो ना, यांची उपास सोडायची वेळ झाली ना, म्हणून श्रेयसला पण बरोबरच घेऊन आले. श्रेयस, चल बस देवासमोर, दोघे मिळून प्रार्थना करा आणि मग उपास सोडा ज्यूस पिऊन. बरं चालेल. म्हणजे गुरुजींनी जसं सांगितलं ना तसं सगळं होईल. चालेल. आहो, सांभाळू ना. हो. काय ग शकुंतला, अगं फोन कोणाचा येतोय सारखा? सगळे तर घरातच आहेत आता. काही नाही आई, लग्नासाठी मी खूप लोकांना कामं दिली आहेत ना, त्यांच्यापैकीच कोणतरी करत असेल. बर, कोणाचं काहीतरी अडलं असेल. बघतेच मी कोण आहे ते. बर. हा, बस बस. हो. बस बाळा. बस. श्रेयस ये बस. आता दोघंही आधी फुलं वाहा देवाला, म्हणजे तुमचा निर्जळी उपवास निर्विघ्नपणे पार पडेल. आराध्या, अरे श्रेयस सांग. आराध्या, आराध्या सावकाश. श्रेयस ज्यूस दे, ज्यूस दे तिला. हे घे ज्यूस पी, थोडा बरं वाटेल. 2 घोट पी, घे. सावकाश सावकाश. बेटर. घे घे पी थोडा. ओके.
घे संपवून टाक. संपव. बरं वाटतंय आता. तू घे. तेव्हा ह्यांची जोडी अशीच अतूट राहू दे रे बाबा. काय म्हातारी सापडत नाही म्हणजे काय? अरे मोठ्या फुशारगा मारत होतास, याव करीन त्याव करीन, आता का शेपूट घालतोयस? अरे मी सांगितलेल्या पाड्यावरच गेला होतास ना. होय काय होय, मग तिथे ताराची आजी सापडायलाच हवी होती. हे बघ, मला काहीही माहित नाही. तू काही करून त्या म्हातारीचा शोध लाव, नाहीतर तुझा गळा धरीन मी. म्हातारी सापडत नाही म्हणे. अशी कशी सापडत नाही? ही जर म्हातारी सापडली नाही तर माझा जमवून आणलेला सगळा खेळ फसणार. या वेगात निघालेल्या रथाला खेळ घालण्यासाठी ही म्हातारीच हवी. ही म्हातारीच हवी. कुठे शोधू तिला? कसं कळेल की ही म्हातारी कुठे आहे? काही करून या ताराच्या आजीला शोधावंच लागेल. अहो गुरुजी, लग्न विधीसाठी लागणाऱ्या सामानाची यादी तुम्ही पाठवली नाही अजून. पाठवा लवकर हो, मी केव्हाची वाट पाहतोय. हा पाठवा. होय हे थांब थांब थांब. काय रे, कोणी पाठवलंय? डेकोरेशनचं सामान आणलंय. डेकोरेशन सामान? ठीक आहे, उतरवा. सामान उतरवा रे. अरे अहो, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. जेवणाच्या पदार्थांची लिस्ट मिळाली का तुम्हाला? हा अहो हो तेच. हो ना. अरे मी आलो. शेवटी आलोच. थेट आपल्या पाड्यावरून तुझ्या राजमहालापर्यंत आलोच. येताना रिकाम्या हाती आलोय, पण तू पैशांची झोळी भरूनच माघारी पाठव. हा, आणि सोबत तू पण आलीस ना तर सोन्याहून पिवळ. तुझ्यासाठी थंड दूध आणलंय. उपवासाची सवय नाही ना तुला, पित्त झालं असेल. थोडंसं पी, तुला बरं वाटेल. थँक्यू. हे राहू दे इथे. मागे माझं घड्याळ आहे, जरा देतेस प्लीज? देते. थँक्यू. फोन देतेस प्लीज? हे रुमाल कपाटात असेल तेवढा दे ना. देते. माझी फाईल आहे, फक्त जरा बघायचं होतं. काम इथे कपाटात खाली असेल. देते. ही तुझी फाईल. आणखी काय हवंय का?
आणखीन सुचत नाहीये काही. सुचत नाहीये म्हणजे? श्रेयस, सॉरी सॉरी सॉरी. दे इकडे. बस 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 बस. काय काय चाललंय तुझं? ही जी बांगड्यांची किणकिण आहे ना ती ऐकत राहावीशी वाटते. बस.